जागतिक स्तरावरील ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर जयंत नारळीकर यांचं आज पुण्यात निधन झालं. ते 86 वर्षांचे होते. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी या उक्तीनुसार आयुष्य जगलेलं आणि सोप्या भाषेत विज्ञान सर्वांपर्यंत पोहोचवणाऱ्या एका उत्तुंग व्यक्तिमत्वाला कोल्हापूरसह अवघं जग पारखं झालंय. त्यांच्या जाण्यानं देशाची अगणित हानी झाली आहे. खगोल विज्ञानातील त्यांच्या बहुमूल्य योगदानासाठी त्यांना पद्मभूषण आणि पद्मविभूषण नागरी सन्मानानं गौरवण्यात आलंय. 19 जुलै 1938 या दिवशी त्यांचा कोल्हापुरात जन्म झाला. राजारामियन असलेले डॉक्टर नारळीकरांनी वडिलांच्या नोकरीमुळं कोल्हापूर सोडावं लागल्यानंतर बनारस हिंदू युनिव्हर्सिटीमध्ये पुढील शिक्षण घेतलं. गणित आणि विज्ञान या 2 विषयांनी त्यांना शिक्षणासाठी केम्ब्रिजपर्यंत नेलं. याच ठिकाणी प्रसिद्ध शास्त्रज्ञ फ्रेंड हॉईल यांच्यासोबत त्यांनी काम केलं. हा त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा टप्पा ठरला आणि जगभर एक महान खगोलशास्त्रज्ञ म्हणून उदयाला आले. त्यांच्याबद्दलच्या आठवणींना उजाळा देताना ज्येष्ठ पत्रकार उदय कुलकर्णी यांनी जगात कुठेही गेले तरी डॉक्टर नारळीकरांनी कोल्हापूरशी असणारी नाळ आपली नाळ तुटू दिली नसल्याचं सांगितलं. डॉक्टर जयंत नारळीकर हे खगोल गणिती ज्यांच्यामुळं कोल्हापूरचं नाव जगभर गेलं. खरं तर नारळीकरांचं घराणंच कोल्हापूरचं. त्यांचं मूळ जे होतं ते बुधळगड तालुक्यातलं मूळ गाव आहे. पण गेले 3 पिढ्या त्यांच्या कोल्हापुरातच केल्या. मग अगदी महाद्वार रोडसारख्या मुख्य रस्त्यावर त्यांचा वाडा होता आणि आता तिथं फक्त नारळीकर भवन नावानं नवीन इमारत उभारली गेली आहे. पण मूळ त्यांचा जन्म आजोबा वडील तिथं असे राहायचे. नारळीकरांचेच मामा गोशम हुजूर बाजार म्हणून होते. ते भेंडे गल्लीत आजोळ त्यांचं. त्यांच्या वडिलांचा इथल्या विद्यापीठ शाळेशी संबंध होता आणि तेही रँगलर झाले होते. पण त्यामुळं त्यांची विद्वत्ता काय आहे ही जी कल्पना देशपातळीवरच्या लोकांना नेत्यांना होती नारळीकरांच्या वडिलांच्या बाबतीतली. आणि त्यामुळं पंडित मदन मोहन मालवीय यांनी ज्यावेळेला बनारस हिंदू विद्यापीठ स्थापन केलं त्यावेळेला नारळीकरांच्या वडिलांना मुद्दाम तिकडे बोलावून घेतलं आणि तिथे काय विभागाचं प्रमुख केलं. 1977-88 साली जेव्हा पॉप्युलर सायन्स सिरीजमधली काही व्याख्यानं द्यायची ठरली त्यावेळेला शिवाजी विद्यापीठामध्ये त्यांनी इंग्रजीमध्ये 5 दिवस परग्रहावर जीवसृष्टी आहे का या विषयावरती व्याख्यानं दिली होती. आणि भाग्याची गोष्ट अशी की त्याचं रिपोर्टिंग सगळ्या वर्तमानपत्रांसाठी महाराष्ट्रावरच्या मीच केलं होतं. म्हणजे विद्यापीठाकरता म्हणून केलं आणि त्यामुळे ते सगळ्या वर्तमानपत्रात तेच आलं. अर्थात नारळीकरांनी त्याची आवर्जून मला शाबासकी दिली होती त्यासाठी. त्यांचे वडील स्वतःचे ज्यावेळेला गेले ते आयुकाचं काम करत असतानाच ते कळलं. ते गेले तिकडं. लोकांना वाटलं आता आज काय ते येणार नाहीत किमान 1 दिवस तरी. पुन्हा तासाभरानंतर वडिलांचे अंत्यसंस्कार आटपले आणि पुन्हा कामावर हजर. ही कामावरची निष्ठा. आणि ठीक आहे माणूस आहे आज आहे उद्या नाही असणार नाही हे त्यांनी मनानं स्वीकारलं होतं. आणि म्हणून दिवसभर काम बंद करून बसणं हे त्यांनी कधी मान्य केलं नाही. ते लगेच उठून कामाला गेले. आजही त्यांच्या रूपानं एक मोठा शास्त्रज्ञ तर आपण गमावला आहे ज्यांचं नाव जगभरात आहेच आणि कोल्हापूरचंही नाव त्यानिमित्तानं जगभर गेलेलं आहे. तर अशा शास्त्रज्ञाला खरी श्रद्धांजली व्हायची असेल तर फंडामेंटल सायन्सकडं तरुण पिढीनं वळणं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. कारण आता ॲप्लाइड सायन्सकडं आणि ज्यातनं झटकन पैसे निघतील कशाचं तरी पेटंट घेता येईल अशा संशोधनाकडं वळणाऱ्यांची संख्या जास्त आहे. पण हीच नेमकी खऱ्या शास्त्रज्ञांची मनातलं सल आहे तो हा आहे की नवी मुलं फंडामेंटल सायन्सकडे वळत नाही आहेत. तर त्यातल्या संशोधनाकडे वळणं आणि आपल्या आयुष्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अवलंब जास्तीत जास्त लोकांनी करण्याचा प्रयत्न हीच खरी आदरांजली नारळीकरांना असणार आहे. डॉक्टर जयंत नारळीकर यांच्यामध्ये गणिताचा वारसा वडील विष्णू वासुदेव नारळीकर यांच्याकडून आला. केम्ब्रिज विद्यापीठात गणित विषयात पहिल्या वर्गात उत्तीर्ण होणाऱ्यांना रँगलर म्हटलं जातं. विशेष म्हणजे डॉक्टर नारळीकर आणि त्यांचे वडील हे दोघेही रँगलर.
डॉक्टर नारळीकरांच्या वडिलांना कोल्हापूर संस्थानानं इंग्लंडमध्ये जाऊन शिक्षण घेण्यासाठी मदत केली होती. छत्रपती राजाराम महाराजांनी विष्णू वासुदेव नारळीकरांना महाद्वार रोड परिसरातील जे घर दिलं त्याची सनद आजसुद्धा उपलब्ध असल्याचं पर्यावरण अभ्यासक उदय गायकवाड यांनी सांगितलं. विज्ञान समजून सांगणारा आणि ज्याच्यामध्ये काही फॅन्टसी च्या कथा आणणारा, डोळ्यासमोर आणणारा असा लेखक म्हणून त्यांचा पहिला परिचय होता. आणि त्याच्यानंतर आम्ही एक मुलांच्याकडनं काही मॉडेल्स बनवून घेण्याची स्पर्धा कोल्हापुरात घेतली होती आणि त्याच्यामध्ये प्रश्नमंजुषेची स्पर्धा होती. त्या समारंभाला त्यांना आम्ही निमंत्रित केलं होतं. ते आधी एकदा केलं होतं पण त्यावेळेला ते येऊ शकले नव्हते, पण त्या कार्यक्रमाला आले. अतिशय ज्याला अमितभाषी किंवा एवढा मोठा माणूस पण त्याचे पाय जमिनीवर होते, ज्यानं अवकाशाला गवसणी घातली आहे पण त्याचे पाय जमिनीवर असलेला एक माणूस या निमित्तानं भेटले. आणि खूप साधेपणानं त्यांचं होतं की त्यांनाच मी ते डॉक्टर वझेंच्या घरी उतरले होते आणि तिथून मी त्यांना त्यांचं जे घर होतं विष्णू नारळीकरांचं घर महाद्वार रोडला आहे आणि ते शाहू महाराजांनी त्यांना ती जागा घरासाठी दिलेली सनद आजही त्या घरामध्ये आहे. डॉक्टर नारळीकरांचा जन्मसुद्धा कोल्हापुरातला आहे. आपल्या दाभोळकर कॉर्नरला जे दाभोळकर मेमोरियल आहे तिथं एक हॉस्पिटल होतं, दाभोळकर हॉस्पिटल आजही आहे. त्या हॉस्पिटलमध्ये दाभोळकरांचा नारळीकर सरांचा जन्म झाला आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि एवढा मोठा जगाच्या पाठीवरती एवढं नाव असलेला किंवा एवढं मोठं कर्तृत्व असलेला पद्मश्री पद्मविभूषण आणि सगळ्यात आयुकासारखी संस्था ज्यांनी उभी केली तो माणूस कोल्हापुरात जन्माला आला ह्याचा आम्हाला खूप अभिमान आहे. आणि त्यांच्याबद्दल खूप आठवणी सांगता येतील. मी आणि अनिल चौगुले ज्या वेळेला गेलो त्यावेळेला मी रंग तयार केले होते, ते रंग त्यांना दाखवले. माझा एक विद्यार्थी होता की त्यानं तो विज्ञानामध्ये त्याला अवकाशाबद्दल पुस्तकांबद्दल विज्ञानातल्या खूप आवड होती. त्यांना विचारलं की मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत, काही शंका आहेत. त्यांनी सांगितलं सगळ्या शंका लिहून मला मेल कर आणि त्यांनी त्याची उत्तरं पाठवली. म्हणजे इतका साधा माणूस पण त्यांची एक नेहमीची पद्धत होती, मला पोस्टकार्डवरती प्रश्न विचारा, मी तुम्हाला पोस्टकार्डनी उत्तर देईन. असा कोणत्याही लेमॅनला, सामान्य माणसाला, सामान्य विद्यार्थ्यांच्याशी संबंध ठेवणारा आणि त्याच्याशी विज्ञानाची एक गोडी निर्माण होईल, त्याला विज्ञानातली आवड निर्माण होईल, विज्ञानाची ओळख होईल यासाठी सातत्याने प्रयत्न करणारी ही दोघंही माणसं कोल्हापूरशी खूप जोडली होती. पाटगाव हे मूळ गाव असलेली, 3 पिढ्या कोल्हापुरात असलेली, महाद्वार रोडवरती त्यांचं घर असलेली, जन्म कोल्हापुरात असलेली अशी एक थोर व्यक्ती आज नाही आहे आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. भारतीय खगोल विज्ञान आणि गणितामध्ये त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल 2001 साली त्यांचा राजर्षी शाहू पुरस्कारानं सन्मान करण्यात आला होता. खगोलीय विज्ञान आणि गणितामधील क्लिष्ट सूत्रांमध्ये डॉक्टर जयंत नारळीकर लोकांना समजेल अशा भाषेत विज्ञान समजावं यासाठी आयुष्यभर धडपडत राहिले. अंतराळातील भस्मासूर, अंतराळ आणि विज्ञान, आकाशाशी जडले नाते, सूर्याचा प्रकोप या लेखन प्रपंचातून त्यांनी लोकांना विज्ञान सोपं करून सांगितलं. 4 नगरातले माझे विश्व हे त्यांचं आत्मचरित्र सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या 94व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदामुळं त्यांच्या साहित्य क्षेत्रातील योगदानाचा सन्मान झाला. आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर आकाशापर्यंत पोहोचूनसुद्धा जमिनीशी घट्ट नातं ठेवणारं, उच्च कोटीची प्रतिभा असूनही त्याचा अहंकार न बाळगणारं शांत, संयमी, निगर्वी व्यक्तिमत्व आज हरपलं. त्यांच्या जाण्यानं अवघ्या खगोलीय विज्ञान जगताचं मोठं नुकसान झालंय. आपल्या अतुलनीय कर्तृत्वातून खगोलीय विज्ञानामध्ये ध्रुव ताऱ्यासारखं अढळ पद निर्माण केलेल्या कोल्हापूरच्या या सुपुत्राला एस न्यूज परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली.